नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्युटी ऑफ कोकण चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आम्ही 5 दिवस आमच्या गावाकडे गणेश उत्सव साजरा करण्याकरता आम्ही सर्वजण आलो होतो. या 5 दिवसात आम्ही आमच्या गणपतीचे उत्सव खूप धूमधडाक्यात साजरा केला. तरी आज आम्ही आमच्या गणपतीचे विसर्जन करून आज आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही सर्व भावंड बसलो होतो. बसल्यानंतर आमचे काका, चुलते, त्यानंतर माझ्या बहिणी अशी आमची खूप मोठी फॅमिली आहे. तर आम्ही बसलो असता आमच्या काकांनी एक भूतावरती एक दंतकथा किंवा मग दंतकथा असो किंवा एक काल्पनिक कथा ही सांगण्याकरता आम्हाला सगळ्यांना एकत्रित बसवलं. तरी आता ती दंतकथा आपण ऐकूया. धन्यवाद. मी तुम्हाला माझ्या जीवनामधला एक अनुभव सांगतो. भूत नेमकं काय असतं, आपण जे भूत भूत बोलतोय, भूत नेमकं काय असतं. तर मला अजून आठवत आहे, तो माझा कॉलेजमधला पुण्याचा शेवटचा होता, इंजिनिअरिंग कॉलेजचा. आणि रिझल्ट घेतल्यानंतर काहीतरी मला वाटतं बहुतेक 2-2:30 वाजले असतील दुपारचे. तेव्हा आम्ही ठरवलं की आता पुण्यामध्ये राहायचं का गावाला जायचं. पण माझा एक मित्र होता बिरवाडीचा, बरोबर सहकारी मित्र. तर तोही म्हटला की आपण आता जाऊया. कसं काही ना कधी ट्रक पकडून किंवा एसटी पकडून जे मिळेल ते पकडून आपण जायचं, प्रवास करून आपलं डेस्टिनेशन गाठायचं, पारमाची बिरवाडी. आणि मग आम्ही तिथून निघालो. स्वारगेटला आलो. स्वारगेटला बस मिळाली आणि ती बस पाडजाला येऊन ठेपली. तेव्हा मला वाटतं वाटलं होतं काहीतरी 6:45 दरम्यान, 6:30-7 वाजले असतील. त्यावेळेस अंधार पडला होता. सप्टेंबरचा शेवटचा आठवडा होता, त्यामुळं थोडंसं पावसाळ्याचं वातावरण होतं, ढगाळ वातावरण. वावजाच्या दरीमध्ये खाली बघितलं तर तो घोंगवणारा वारा ऐकला. समोर पाहिलं तर धबधबे पाहिले मोठे मोठे. आणि इकडे तिकडे थोडीशी माकडं पाहून परत आम्ही त्या कंडक्टरने बेल वाजवली, टिंग टिंग. परत आम्ही गाडीमध्ये बसलो. गाडीत बसल्यानंतर ती गाडी घाटामधनं आली शिवतर फाट्यावर. शिवतर फाट्यावरती आलो त्यावेळेस माझ्या मनामध्ये असा विचार आला, आता शिवतर फाट्यावर उतरायचं का माझेरीला जायचं का पुढं मित्राबरोबर आपलं शेफ ठिकाणी बिरवाडीला जायचं. असे 2-3 प्रश्न माझ्यासमोर होते. भीती तर वाटत होती. पण असा विचार केला की थोडासा अजून अंधार थोडासा दिसतोय, म्हणून निर्णय घेतला की आता इथेच उतरायचं. कारण माझेला जरी उतरलो तरी तिथून यायला मला काही आधार नव्हता. आणि आमचा शिवतर फाटा, ज्याला आम्ही गोल म्हणतो, तर असा परिसर आहे. तिथून खाली माझेरी 1 किलोमीटर आणि इकडे पारमाची 1 किलोमीटर. एकदम मध्यावरती येऊन मी थांबलो. म्हटलं आता उतरायचं इथं. धाडकन सीटवरून उठलो. मित्राचं काय ऐकलं नाही, खाली उतरलो. उतरल्यानंतर थोडंसं इकडे तिकडे पाहिलं. गाडीत उतरल्यानंतर कंडक्टरने आपलं काम करत जायला धाडकन बंद केला. टिंग टिंग बेल वाजली. कंडक्टर गाडी घेऊन खाली निघून गेला. आणि त्यावेळेस मी जेव्हा गोलावरती मागे इकडे तिकडे पाहिलं त्यामुळे थोडंसं जरा मला थोडीशी भीती वाटली. कारण रातकिड्यांचा आवाज फक्त ऐकायला येत होता. चिर, फक्त रातकिड्यांचं ओरडणं होतं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मी इथं पाहिली की 2-3 काजवे चमकले. पण मला माझा प्रश्न आला की खरोखर काजवेच होते का काजवेच्या रूपाने अजून दुसरं कोण मध्ये चमकते, अशी भीती माझ्या मनामध्ये आली. कारण मी तिथे एकटाच होतो. आणि बाजूला झुळझुळ 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 होणारं पाणी वाहत होतं. पण तो देखील एक वेगळाच आवाज माझ्या मनामध्ये धस झाला. एकदम घोंगावणारा वारा, सगळं वातावरण एकदम अनुकूल नव्हतं. एकदम मध्येच ढग आले, थोडासा पाऊस पडला, थोडासा रिमझिम, आणि काळोख झाला. बघता बघता होत्याचं नव्हतं झालं. थोडासा जो अंधार होता तो देखील निघून गेला. नंतर मी आता म्हटलं आता माझ्याला तर जायचं नाही खाली, म्हणून मी पाठ फिरवली आणि फार्मसीच्या रोखाने निघालो. पायाखाली थोडंसं दिसत होतं, अंधार होता एकदम. पुढे पुढे चालत आलो. चालत आल्यानंतर मला कोणतरी अस्पष्ट एक व्यक्ती दिसली समोर जाताना. ती माझ्या समोर चालली होती. मला असं वाटलं की गावातलीच कोणतरी व्यक्ती आहे, म्हणून मी थोडासा आवाज दिला. जोरात आवाज टाकला आणि समोर पाहिलं तर ती व्यक्ती देखील
एकदम मागे फिरून वळून बघितलं तिने माझ्याकडे आणि पाहिल्यानंतर थोडासा मी दचकलो आणि थांबलो. त्याकडे पाहत बसलो. पण नंतर त्या व्यक्तीने समोर मला सांगितलं की मी अमुक अमुक माणूस आहे. त्याने मला ओळखलं बरोबर. त्याने ओळखल्यानंतर माझा थोडा जीवात जीव आला. म्हटलं कोणतरी आपलाच गावातला कोणतरी माणूस दिसतोय. त्याला मी पण ओळखलं. अगदी 30-35 मधली ती व्यक्ती होती आणि त्यावेळेस माझं वय असेल 17-18 वर्षाचं. भीती वाटत होती त्याच्याकडे जायचं की नाही जायचं. पण पुन्हा मी मनाची निश्चय केला की आता आपण जायचं. चालत चालत त्या व्यक्तीकडे गेलो. समोर बघितलं तर ती व्यक्ती माझी वाट बघत होती. जो माझ्याकडे त्याने पुढा केला होता तो परत उलटा फिरला आणि माझ्या पुढे पुढे चालायला लागला. त्याने माझं नाव सांगितलं. मी हळूहळू चालत चालत त्या पाठीकडे गेलो आणि आम्ही दोघे चालत चालत गप्पा मारत मारत आम्ही गावाच्या रोखाने चालत गेलो. अंधारातून आम्ही दोघे चाललो होतो. त्यांनी बरंच मला विचारलं की कुठे गेला होतास तू, एवढा लेट का झालास, कुठून आलास तू, इथंच तू का उतरलास. एक नाना तऱ्हेचे प्रश्न तो मला विचारला होता आणि मी त्या प्रश्नाची उत्तरं देत देत त्या व्यक्तीलाही मी काहीतरी प्रश्न विचारले. तुम्ही कशाला इकडे आला होता, कोणत्या गाडीने तुम्ही आला, इथं मध्येच कसं उतरलं. तर मग त्याने सांगितलं की मी तुझ्या अगोदर जी गाडीवरती गेली, टेम्पो गेला, त्या टेम्पोमध्ये वरून वरून मी इथं आलो आणि मी थोडासा पुढे चाललो. तेवढा तुला आवाज आला. म्हणलं ठीक आहे. आम्ही गप्पा मारल्या. गप्पा मारत 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 आम्ही हळूहळू असं गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतर आम्ही गावच्या वेशीवरती आलो. गावचं वेशी म्हणजे तिथं गावचे आमचे नाना पाटील होते. नाना पाटलांचा एक मोठा फणस होता उभा. नाना पाटलांचा फणस म्हणजे ती गावची वेश होती. तिथं आल्यानंतर त्या फणसाकडे जाऊन मी वरती थोडंसं बघितलं. कारण तो फणस म्हणजे आमच्या दृष्टीने फणस म्हणजे वेगळं होतं. आम्ही लहानपणी जे ऐकलं होतं फणसाच्या कहाण्या, त्याच्यामध्ये फणसावरती कोणीतरी असतं, काहीतरी असतं, फणसाचं झाड कोणतरी मध्येच हलवतं, असं काहीतरी आम्ही लहानपणी मी ऐकलं होतं. त्यामुळे फणसाच्यामुळे मी आल्यानंतर थोडासा घाबरलो. पण ती व्यक्ती बरोबर असल्यामुळे म्हटलं साथ आहे. एक वेळ अशी आली की मला असं वाटलं की मागे असल्यामुळे मागून माझ्यावर झेप मारेल. पण पुढे त्या व्यक्तीच्या पुढे मी धावण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्या पुढे मी गेलो फणसाच्या तिथं आल्यानंतर, कारण मी पूर्ण घाबरलो होतो. त्या व्यक्तीच्या पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर ती व्यक्ती मागे, मी पुढे. थोड्या वेळा मी थांबलो. ती व्यक्ती पुढे गेली, मी मागे राहिलो. असं मागे पुढे असं आम्ही दोघं खेळ खेळत आमच्या गावच्या शाळेजवळ आलो. प्राथमिक शाळा पारणाची. त्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणाच्या समोर आम्ही दोघं आलो आणि तिथं आल्यानंतर ती व्यक्ती मला बोलली. माझ्या समोरून ती व्यक्ती डाव्या साईडला निघाली आणि ती झटकन खाली निघून गेली. माझ्यावर गप्पा मारून ती व्यक्ती खाली निघून गेली. मी देखील पाहत राहिलो. असं हा माणूस बरोबर गप्पा मारत होता. गप्पा मारता मारता हा कसा बाहेर निघून गेला म्हणून माझ्या त्याकडे बघत बसलो. आणि तो अडकून असा खाली 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 निघत जंगली मातेचं मंदिर आहे त्या मंदिराकडे निघून गेला. आणि त्याने मला जाताना हसा हात केला. मी येतो परत, आलो परत येतो. आणि त्याला ते जाणार ते रूप मी त्याला पाहिलं, हात पाहिले, पण त्याला पाय पायाचा मी विसरलो. कारण कहाण्यांमध्ये मी ऐकलं की भुताचे पाय वाकडे असतात. ते मला काय पाहता नाही आलं आणि तो माणूस निघून गेला. निघून गेल्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर मला आई समोर उंबरठ्यामध्ये उभी होती. आईने मला पाहता क्षणीच आई समोर आली. कारण एवढ्या रात्रीचा मी कधी नाही येणारा. आईने मला आल्यानंतर बघितलं. मला म्हणजे बाळा तू एवढा लेट कसा काय आलास आणि कुठून आला. म्हणजे पुण्यावरून आलास. कुठून आलास म्हणजे मी गोलावरून आलो. आणि एकटा आलास तू. तिने मला बरेच प्रश्न विचारले. पण मी म्हटलं एकटा नाही आलो. आपल्या गावातली ती व्यक्ती होती तर ती व्यक्ती माझ्याबरोबर मला मिळाली. त्याच्याबरोबर मी गप्पा मारत आलो. तर म्हटली कोण ती व्यक्ती. त्या व्यक्तीचं मी आईला नाव सांगितलं. तर नाव सांगता क्षणीच आई जी म्हणजे घरामध्ये जाणारी आई ताबडतोब परत फिरली आणि तिला परत विचारलं त्या व्यक्तीचं नाव सांग, कोण तुझ्याबरोबर होतं. म्हटलं हा होता माझ्यासमोर. कुठे येतो. थोडा दंडीच्या मंदिराच्या लोकांच्या खाली निघून गेला. मग आईने मला घरामध्ये आणलं आणि आईने सांगितलं अरे तो कसा काय असेल. त्याचं उत्तर कार्य तर 2 दिवसापूर्वीच झालंय.
म्हणजे ती व्यक्ती 10-12 दिवसापूर्वी मेलेली व्यक्ती आहे ती कशी तुझ्याबरोबर येऊ शकते? तर म्हटलं आले, मी त्याला साक्षात पाहिले, तिच्यावर गप्पा मारत मारत नाही आलो आणि आपल्या शाळेजवळ आल्यानंतर ती व्यक्ती खाली निघून गेली. मग आईने मला घरामध्ये आणला, थोडासा देवासमोर उभा केला. ते म्हटले ही साखर घे, ही देवासमोर ठेव, हे फुल घे देवासमोर ठेव, देवाच्या पाया पड. तो पण मला काय कळत नव्हतं. मी देखील एकदम सुन्न होऊन गेलो होतो, एकदम काय करायचं आता. आणि नंतर आईने जी मला खरी स्टोरी सांगितली त्या माणसाबद्दल, की ती व्यक्ती मृत झालेली आहे, मेलेली आहे 10-15 दिवसापूर्वी, तिचं उत्तरकार्य झालेले आहे. आणि त्यानंतर मग मी पूर्णतः घाबरून गेलो. इतका घाबरलो की त्या रात्री मला ताप चढला आणि रात्र मला काय झोप लागली नाही. माझे वडील होते, नाना, आई होती, माझा छोटा भाऊ होता सुभाष आणि मोठा भाऊ होता आनंद होता, सगळे आई. तेव्हा मी एकत्र बसलो आणि त्याने मला मध्ये बसवला मला त्यांनी, आणि त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यामुळे त्यालाही असं वाटत होतं की हा कोणाला तरी हातून सुटलेला आहे. बघा ऐका, तर हे भूत जे आहे ते मी साक्षात पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर मी माझी जी काय कथा आहे ती मी माझ्या घरातल्या सगळ्यांना सांगितली. त्यांनी ती ऐकली आणि ते भूत ही निघून गेलं आणि मी गावामध्ये आलो. पण भूत हे काय असतं हे जीवनामध्ये मी खरं भूत पाहिलं. आणि हा माझा अनुभव अगदी 30-35 वर्षापूर्वीचा माझा अनुभव आहे, आज तुम्हाला मी शेअर केला. तर भूतही असे असतात की काही जणांना दिसतात, काही जणांना दिसत नाही आहेत. आज तुम्ही जरी इथून निघालात आणि तुमच्यापैकी एखादा जरी व्यक्ती कोणी म्हटली की मला बाबा इथं आपलं इथं स्मशानभूमी आहे आणि तिथं तुम्हाला तिथं पाठवलं, तरी तुम्हाला ते भूत दिसेल असं नाही आहे. ते ज्याला दिसतं त्यालाच दिसतं. ते मी पाहिलं आणि मी तुम्हाला सांगितलं. ऐका, सगळ्यांनी ऐका जरा. तर हा झाला पार्ट 1, मी पाहिलेलं भूत. पण असाच एक अनुभव माझा छोटा भाऊ आहे सुभाष, ह्याला देखील आलेला आहे. आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण ती स्टोरी ऐकू, ती देखील फार म्हणजे अगदी हृदयभेदक स्टोरी असेल. ती तुम्हाला पार्ट नंबर 2 मध्ये आपण ऐकूया. धन्यवाद. तुम्ही